श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीचे रहस्य, एक महाभयंकर पण चमत्कारी प्रवास. गेल्या काही दिवसात तुम्हाला वारंवार असं वाटतं का की तुम्ही ज्या माणसाला काळजाच्या जवळ ठेवलं, ज्याच्यासाठी स्वतःचं सुखदुःख पणाला लावलं, नेमकी तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे कुटील कारस्थान रचते, किंवा ज्या विश्वासाने तुम्ही तुमच्या मनाचे दरवाजे त्यांच्यासमोर उघडले, त्याच गोष्टी आज तुमच्या विरुद्ध एक घातक हत्यार म्हणून वापरल्या जात आहेत. हे दुसरं काही नसून तुमच्या कुंडलीतल्या राशी स्वामीचा म्हणजेच मंगळ ग्रहाचा एक रहस्यमय प्रभाव आहे. पण थांबा, हा मंगळ म्हणजे केवळ रणांगणात तलवार घेऊन लढणारा एखादा रागीट योद्धा नाही, तर तो एका अशा अदृश्य चक्रव्यूह असणाऱ्या आणि शांतपणे संपूर्ण साम्राज्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सुपर माइंड राजासारखा आहे, जो समोरच्याला संशय येण्याआधीच त्याचा खेळ खल्लास करतो. अगदी काळोखात शांत बसलेल्या पण शत्रूची पाऊलखूण ओळखताच थेट काळजावर अचूक डंक मारणाऱ्या विंचवासारखा. जर आपण तुमच्या आयुष्याची टाईमलाईन थोडी मागे वळून पाहिली, तर तुमच्या लहानपणीचा एक विलक्षण अनुभव आठवून बघा. जेव्हा शाळेत खेळताना किंवा कुटुंबात तुमच्यावर एखादा विनाकारण अन्याय झाला होता आणि लोक तुम्हाला कमजोर समजत होते, तेव्हा इतर मुलांसारखं रडत बसण्याऐवजी किंवा तिथून पळ काढण्याऐवजी तुमच्या बालमनात एक भयंकर ज्वालामुखी धगधगत होता. तुम्ही तिथेच मनाशी एक भीष्म प्रतिज्ञा केली होती की आज वेळ तुमची आहे, पण एक दिवस असा येईल जेव्हा मी स्वतःला इतक्या उंचीवर नेईन की तुम्हाला मानवर करून बघावं लागेल. आणि तुमची ही जिद्दीची ठिणगी आज तुमच्या वर्तमानात एक विराट रूप धारण करून काम करते, ज्यामुळे आज तुम्ही कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवत नाही आणि प्रत्येक पाऊल एका चतुर्बुद्धी बळपटूसारखं अत्यंत हुशारीनं टाकतायत. तुमच्या स्वभावात दडलेली सर्वात मोठी सुप्त शक्ती, जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी आणि अतिमानवी बनवते, ती म्हणजे तुमची एक्सरे विजनसारखी निरीक्षण शक्ती. तुम्ही कोणत्याही हाय फाय मीटिंगमध्ये किंवा मित्रांच्या गर्दीत अगदी कोपऱ्यात शांत बसूनही समोरच्यांच्या चेहऱ्यावरील खोटं असू आणि त्यांच्या मनात चाललेली कावाबाजतली चक्र एका सेकंदात डिकोड करू शकता. पण तुमचा सर्वात मोठा आत्मघातकी दोष हाच आहे की जेव्हा तुमचा संयम सुटतो, तेव्हा तुम्ही शब्दाचे असे विषारी बाण चालवता की समोरच्याच्या थेट अहंकाराचे तुकडे तुकडे होतात. आणि यामुळेच अनेकदा तुमचे हक्काचे नव्हे, अगदी रक्ताचे लोकसुद्धा तुमच्या त्या धारदार आणि सडेतोड बोलण्यामुळे तुमच्यापासून कायमचे दूर होतात. ज्याची सल नंतर तुम्हाला एकांतात टोचत राहते, कारण तुमचा उद्देश कोणाला दुखवण्याचा नसतो, तर फक्त सत्य बाहेर आणण्याचा असतो. हे सत्य पचवणे जगाला जमत नाही आणि तुम्ही विनाकारण लोकांच्या नजरेत क्रूर किंवा गर्विष्ठ ठरता. पैसा, करिअर आणि यशाच्या बाबतीत लोक म्हणतात की तुमचं नशीब खराब आहे, पण मी म्हणेन की हा निव्वळ मूर्खपणा आहे. तुमच्या आयुष्यात नशिबाचा किंवा कष्टाचा कधीच दुष्काळ नव्हता, तर खरी गडबड झाली ती तुमच्या रॉंग रिलेशन म्हणजेच चुकीच्या निवडीमुळे. तुम्ही केवळ भावनिक होऊन कोणाच्या तरी रडवल्या चेहऱ्याला भुलून किंवा चुकीच्या लोकांच्या भूलथापांना बळी पडून अशा भन्नाट आयडियाज आणि निरुपयोगी उद्योगात स्वतःचा मौल्यवान वेळ आणि पैसा उधळला, जिथे तुमच्यासारख्या कोहिनूर हिऱ्याची किंमत काचेच्या तुकड्यासारखी केली गेली. पण खचून जाऊ नका. या दलदलीतून बाहेर कसं पडायचं आणि तुमच्या नावाचं पहिलं अक्षर तुमच्या घरात कुबेराचा खजिना कसा खेचून आणणार, याचं एक गुपित मी या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या 2 मिनिटात उघड करणार आहे. कारण तुमची खरी ताकद ही शून्यातून विश्व निर्माण करण्याची आहे. फक्त गरज आहे ती तुमच्यातील त्या सुप्त आर्थिक नियोजकाला जागे करण्याची, जेणेकरून पैशाचा ओघ तुमच्याकडे अखंड वाहत राहील. आजकाल तुम्हाला रात्रीची झोप येत नसेल, कारण तुम्हाला गुप्त शत्रूंची भीती सतावते. पण डोळे उघडून बघा, तुमचा खरा शत्रू अंधारात लपलेला नाही, तर तो तुमच्याच अवतीभोवती एक अत्यंत निष्पाप आणि गोड मुखवटा घालून फिरतोय. हा असा मित्र किंवा नातेवाईक आहे जो तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतो, पण जेव्हा तुम्ही एखादी नवीन गाडी घेता, प्रमोशन मिळवता किंवा सुखाचे 2 दिवस जगत असता, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली मत्सराची काळी रेघ तुमच्या नजरेतून सुटत नाही. म्हणूनच अशा बग्गलबाज आणि विषारी लोकांशी तात्काळ नॉन कॉन्टॅक्ट झोन तयार करा, कारण हीच लोक तुमच्या पाठीत विश्वासाचा खंजीर खुपसण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत असतात. तुमच्या प्रगतीचा प्रत्येक आलेख त्यांच्या छातीत धडधडत वाढतो आणि ते आतून तुम्हाला उद्ध्वस्त पाहण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात.
हे सत्य जितक्या लवकर स्वीकाराल तितके फायद्यात राहाल. नातेसंबंध किंवा प्रेमाच्या चौकटीत नेहमी जगासमोर तुमची प्रतिमा एक पीडित किंवा फसवणूक झालेली व्यक्ती म्हणून दाखवली जाते. पण आज आपण जरा मिरर थेरपी वापरून बघूया की तुम्ही स्वतः चुकता कुठे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता तेव्हा तुम्ही नकळतपणे त्याच्यावर कमालीची मालकी गाजवायला सुरुवात करता. त्याची प्रत्येक हालचाल, त्याचा प्रत्येक फोन कॉल तुमच्या नजरेखाली असावा असा तुमचा अति पॉझिटिव्ह स्वभाव बनतो, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाच्या महालात सोन्याचा पिंजरा असल्यासारखी दमकोंडी आणि गुदमरल्यासारखं वाटू लागतं. आणि याच कारणामुळे तुमचं अथांग प्रेम असूनही नाती काचेसारखी तडकतात. म्हणून आपल्या माणसाला विश्वासाची थोडी मोकळी हवा द्यायला शिका, कारण अति कडक पहारा नेहमी बंडखोरीला कारणीभूत ठरतो. प्रेम म्हणजे बंधन नाही तर एक मुक्त आकाश आहे. हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत नात्यातलं हे दुबंध आणि मानसिक युद्ध कधीच संपणार नाही. आरोग्याचा आणि ऊर्जाचा विचार केला तर तुम्हाला कोणताही जन्मजात किंवा मोठा आजार नाही, पण तुमच्या क्रॉनिक म्हणजेच दिवसभराच्या घातक सवयी तुमच्या शरीराचा पोतं बिघडवत आहेत. रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा तुमचं डोकं विचारांच्या महाजालात अडकलेलं असतं. मोबाईल स्क्रीनच्या प्रकाशात तुम्ही स्वतःचे डोळे आणि मेंदू थकवता. जेवण्याच्या वेळेचा पत्ता नसतो आणि यामुळे शरीरात ॲसिडिटीचा भडका, तीव्र डोकेदुखी आणि भयंकर मानसिक थकवा निर्माण होतो. तुमची ही विस्कळीत दिनचर्या बदला, मग बघा तुमची ऊर्जा कशी रॉकेटसारखी बूस्ट होते. कारण निरोगी शरीरच तुमच्या या अथांग महत्त्वाकांक्षेला पैलू शकणार आहे. जर तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमची ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमवलेला पैसा फक्त डॉक्टरांच्या पायऱ्या झिजवण्यात वाया जाईल. म्हणून वेळेवर आहार आणि गाढ झोप याला तुमच्या आयुष्याचा परममंत्र बनवा. आता येऊया त्या भागाकडे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तुमचे अमोघ उपाय आणि आगामी काळातील दणदणीत भविष्यवाणी. लक्षात ठेवा, येत्या काळातील 12, 21 आणि 28 या तारखा तुमच्या आयुष्यात एक जबरदस्त कलाटणी देणार आहेत. या दिवशी तुमचे कित्येक महिन्यांपासून अडकलेले कोर्ट कचेरीचे किंवा पैशांचे व्यवहार एका झटक्यात पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून प्रचंड आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी तुमच्या रोजच्या पोशाखात किंवा वापरात रक्त, चंदनी, लाल या छटा किंवा गडद वाईन रंगाचा वापर कमालीचा वाढवा. तसेच कोणत्याही मंगळवारी तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटात शुद्ध तांबाच्या धातूमध्ये मडवलेले त्रिकोणी पोवळे हे रत्न धारण करा. आणि सर्वात महत्त्वाची धोक्याची घंटा म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर न किंवा य वरून सुरू होतं अशा लोकांशी कोणतीही गुप्त भागीदारी किंवा पैशांचे व्यवहार करताना 100 वेळा विचार करा. कारण तिथेच तुमच्या यशाचा टर्निंग पॉईंट आणि धोक्याचा मार्ग एकत्र जोडलेला आहे. हीच ती अक्षरे आहेत जी तुम्हाला एकतर अब्जाधीश बनवू शकतात किंवा थेट रस्त्यावर आणू शकतात. कारण या अक्षरांच्या व्यक्तीसोबत तुमचे ग्रहमान नेहमी संघर्षाचे राहतात. त्यामुळे व्यावसायिक पातळीवर कमालीची सतर्कता आणि गोपनीयता बाळगणे हाच एकमेव पर्याय तुमच्याकडे शिल्लक उरतो. जर तुम्हाला या व्हिडिओमधील एक एक शब्द तुमच्या आयुष्याची ब्लूप्रिंट असल्यासारखं वाटलं असेल तर आत्ता अजिबात उशीर करू नका. खाली दिलेल्या सबस्क्राईब या शक्तिशाली बटनावर आत्ताच्या आत्ता क्लिक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या जवळच्या 3 मित्रांना हा व्हिडिओ पाठवून त्यांच्यातील खरे चेहरे ओळखा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल लिहून तुमची जन्मतारीख नक्की नोंदवा. जेणेकरून पुढच्या विशेष भागात मी तुमच्या कुंडलीचं थेट लाईव्ह महाविश्लेषण करून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचे समूळ उच्चाटन करू शकेन आणि तुमची ही विस्कटलेली घडी पुन्हा एकदा सोन्याच्या अक्षरांनी कशी लिहायची याचा थेट मार्ग तुम्हाला दाखवेन. चला तर मग भेटूया पुढच्या एका धडाकेबाज आणि रहस्यमय भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क रहा.